साहेब, कालही तुम्ही मुद्दा मांडून प्रश्न विचारला होता की राम जे आहेत ते बहुजनांचे आहेत, क्षत्रिय आहेत आणि एकदा समोरच्यांनी खुलासा करावा की ते नव्हते, मात्र अजूनपर्यंत काही रिप्लाय नाही. माझा प्रश्न एवढाच आहे की ज्या पद्धतीने माझ्यावर गेले काही दिवसापासून आया बहिणींवरनं शिव्या देणं वैचारिक लढाई आहे. मी साधा प्रश्न विचारतोय की राम क्षत्रिय होता का नव्हता, एवढ्याचं उत्तर देऊन टाका ना. द्यायला कोणी पुढे येत नाही. काय येत नाही, इदाचं संपून टाका ना विषय. आमच्या दृष्टीनेही राम जेव्हा आम्ही आमचा म्हणतो तेव्हा आमचाच म्हणतो. प्रभू श्रीराम हे श्रद्धेय आहेत. त्यांची प्रत्येकाच्या मनात एक आदराची कल्पना आहे. आई वडिलांचा ऐकणारा राम, वडिलांच्या शब्दाला जागणारा राम, विपरीत परिस्थितीत अधर्माविरुद्ध लढणारा राम, कुठलाही भेदभाव न मानणारा राम, कुठल्याही सत्ता लोलूप म्हणजे लंका ताब्यात घेतल्यानंतरही ती लंका लक्ष्मणाला आरामात देता आली असती, त्याने नाही दिली. त्यांनी विभीषणाला दिली. किंवा बालीची हत्या केल्यानंतर सुग्रीवाला त्यांनी सिंहासनावर बसवलं आणि त्यांचे बंधू भरत यांनी तर सिंहासनावर रामाच्या पादुका ठेवून राज्य चालवलं. इथे तर कधी मी याला कापतो आणि राज्य ताब्यात घेतो, पक्ष पडतो नाही का आपण. आणि ते लोक आम्हाला मर्यादा पुरुषोत्तम राम समजवणार. ठीक आहे, आता ऐकून घ्यायचं. विपरीत परिस्थितीमध्ये चूप बसण्याशिवाय पर्याय नसतो. विपरीत परिस्थितीमध्ये म्हणून चूप बसले, परिस्थिती विपरीत उत्तर देण्यासाठी योग्य नाहीये. नाही, आता विचार मांडणंच लोकांना आवडत नाही ना. वैचारिक लढाई लढायचीच नसते. एखादा विचार मांडला की खाली तुझ्या सगळ्या आई बहिणी सगळं रस्त्यावर येतं. विचार करायचाच नाही, पुस्तकं वाचायचीच नाही, इतिहास समजूनच घ्यायचा नाही. त्यामुळे आता हा जुवर आहे, जुवर. त्याच्यामुळे आपण शांत राहिलेलं बरं.